देवघरात जर कलश ठेवला असेल तर या चुका करणे टाळा। तुम्ही तुमच्या देवघरामध्ये कलश योग्य प्रकारे ठेवला आहे का? आज आपण या व्हिडिओद्वारे माहिती घेणार आहोत की देवघरामध्ये कलश कसा ठेवावा आणि कुठे ठेवावा। कलश कुठे ठेवणे योग्य आहे का अयोग्य आहे, तर अनेक ठिकाणी आपण असेही पाहतो की देवघराच्या ठिकाणी जिथे कलश ठेवला जातो त्याला कलश असे म्हणतात, तर शास्त्रामध्ये सुद्धा त्याला मान्यता आहे। काही ठिकाणी देवघरामध्ये कलश ठेवला जातो व कुलदेवतेच्या नावाने, तर काही ठिकाणी अनेक लोक ठेवत असतात म्हणून कलश आपल्या घरामध्ये ठेवला जातो आणि त्याला शास्त्रात मान्यता आहे। ज्या माणसाच्या घरासमोर देवघरासमोर कलश ठेवला असेल त्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे संकटे येत नसतात आणि त्या घरावरती कुलदेवतेचा नेहमी आशीर्वाद असतो। पण आपल्या घरामध्ये पूर्वीपासून परंपरा असेल तर कलश अवश्य ठेवावा, पण काही लोकांच्या घरामध्ये पूर्वीपासून परंपरा नसते, अशा वेळेला नाही ठेवला तरी चालेल। मग कलश ठेवत असताना असा ठेवावा याबद्दल काही माहिती आपण जाणून घेणार आहोत। आपल्या घरात देवघरामध्ये कलश ठेवत असताना शक्यतो मंगळवारी किंवा शुक्रवारी स्थापना या दिवशी आपल्याला देवीचा वार जो असतो त्या दिवशी त्याची स्थापना करायची असते। त्या दिवशी कलश मांडा। तर कलश ठेवत असताना कसा ठेवावा, काय काय सामान लागतं, त्यासाठी नारळ, विड्याची पाने, आंब्याची पाने, कलश लागतो आणि त्या कलशांमध्ये पाणी जर नसेल तर यामध्ये घरामध्ये मोठे संकट येत असतात, म्हणून कलशामध्ये पाणी आणि त्या कलशामध्ये 1 सुपारी असावी, 1 रुपया असावा आणि हळदी कुंकू, अक्षता, त्यामध्ये एखादं फूल टाकलेलं असावं। मग देवघरामध्ये कलश जर तुम्ही ठेवत असाल तर कुठे ठेवावा? देवघरामध्ये कलश ठेवत असाल तर आपल्या कुलदेवतेच्या डाव्या बाजूला कलश मांडावा। आधी तांदूळ टाकावे, त्या तांदळावरती कलशाची स्थापना करावी आणि त्या कलशावरती नारळ ठेवावा। फक्त कलशावरचे नारळ ठेवत असताना एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे। नारळ कधीही कलशावरती कसे ठेवावे, त्या नारळाचे तोंड वरती असावे, म्हणजेच नारळाची शेंडी वरती असावी आणि त्याचा खालचा भाग असतो तो कलशामध्ये असावा। अशा पद्धतीने कलशावरती नारळ ठेवावा। कुलदेवतेच्या डाव्या बाजूला कलशाची नेहमीच स्थापना करून त्यानंतर कलशाच्या 4ही बाजूला गंधांचे पट्टे ओढावे, 5 प्रकारचे पट्टे ओढावे किंवा मग हळदी कुंकू आणि 5 पट्टे ओढावे। हळदी कुंकू लावून आपण गंध का लावतो? कलशाला तर 4 पट्टे म्हणजे 4 वेद आणि 5वा पट्टा म्हणजे वरुण देवता असतो, म्हणून 5 पट्टे ओढण्याची प्रथा आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे। पण मात्र नारळाला एखादा दोरा अवश्य गुंडाळावा आणि कलशाला सुद्धा एखादा दोरा अवश्य गुंडाळावा। काही ठिकाणी कलशावरती स्वस्तिक काढले जाते तरी सुद्धा चालेल, कलशावरती स्वस्तिक काढले तरी चालेल आणि नारळ ठेवत असताना बिना सोललेला नारळ कलशावरती ठेवावा, म्हणजे सोललेला नारळ कधीही कलशावरती ठेवू नये। आणि ज्या वेळेला कलशावरचा नारळ आपण बदलत असतो त्यावेळेला तो नारळ बदलताना नेहमी अमावस्येला नारळ बदलावा। नवीन नारळ त्या कलशावरती ठेवावा आणि कलशावरचा नारळ हे देवाच्या समोर फोडावा। अशा पद्धतीने देवाच्या समोर आपण नारळ जर फोडला तर घरामध्ये सुख, संपत्ती, धनधान्य आणि लक्ष्मी अखंड वास करते। आपल्या मुलाबाळांना आरोग्य प्राप्त होत असते, म्हणून आपल्या घरांमध्ये अवश्य कलश ठेवा। कलशाची सांगितल्याप्रमाणे पूजा करा आणि बघा आपल्या घरामध्ये कशी बरकत येते। ही माहिती प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांनी सांगितली आहे। ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि हा व्हिडिओ शेअर करा। थँक्यू।